तर या सामन्याकडे वळूया आपण. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करत. पहिला सामना तुमच्या समोर असणार आहे तो खाडी वर्सेस सोनारपाडा. सोनारपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड फलफिस्ट आणि खाडी संघाला मात्र आमंत्रित केले फलंदाजीसाठी. या सामना सुरू होईल. या ऐकूया आपण व्हॉइस ऑफ द महाराष्ट्र लोकप्रिय समालोचक ऐकूया आपण प्रसाद परब सरांना या पहिल्या 5 षटकांसाठी. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच मच्छिंद्र. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना ते सुरू होतोय. जवळजवळ 3:15 वाजलेत, त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण जरा थोडं फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो समीर पाटीलने आणि इन्व्हाइट केलंय या यजमान संघाला फलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडला विशाल. पहिला चेंडू गुड लेंथवर होता, ऑन साईडला हुक केलाय, मागे जातो चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या चेंडूवर दणदणीत आणि सणसणीत सुरुवात. सीमारेषेबाहेर चौकार. गुड शॉट. फक्त खार्डी संघासाठी एक पारितोषिक आलंय. ते छोटूचा धाबा यांच्याकडून एक पारितोषिक आहे. कोणत्याही हॅट्रिकसाठी एक कोंबडा, गावठी कोंबडा दिला जाईल. त्यानंतर 50 धाब्यांसाठी अनलिमिटेड जेवण दिलं जाईल. हे सुद्धा एक नवीन ऑफर आहे. आणि 6 चेंडूतले 6 षटकारांसाठी एक ऑल टीमसाठी जेवण दिलं जाईल. क्या बात आहे. हे पारितोषिक एकाने 6 षटकार मारा पण सर्व टीमला जेवण. राऊंड द विकेट अमर ठाकूर. ओ, गुडलेनचा चेंडू होता, फिंगर रोल केले, कॉड बिहाइंडच्या स्वरूपात चेंडू फ्लाय झाला यष्टीच्या मागे आणि विशाल सारखा आघाडीचा मोहरा टिपलाय तो अमर ठाकूरने. फलंदाज बाद. तर अजून एक पारितोषिक असं आलं, त्यामध्ये लिहिलं आहे की कोणत्याही हॅट्रिक ॲक्च्युली एकच असते जी गोलंदाज घेतात. बाकीचे 3 चौकार किंवा 3 षटकार आपण त्याचं असं वर्णन करू शकतो. तर त्यासाठी सुद्धा पारितोषिक आले. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार हे पारितोषिक फक्त खार्डी संघासाठी. याची मात्र आपण नोंद घ्या. सलग 3 षटकार, सलग 3 चौकार 2224 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 2224 रुपये आदित्य अलिमकर यांच्याकडून खार्डी संघासाठी. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा ते आगळं वेगळं पारितोषिक आहे ते पुन्हा एकदा सांगतोय तुम्हाला. 6 चेंडूले 6 षटकार कुठलाही फलंदाज मारू दे, पण पूर्ण जेवण असेल ते पूर्ण संघांसाठी, ते म्हणजेच छोटूचा धाबा यांच्याकडून. त्याचबरोबर अर्धशतक कुठला फलंदाज जर झळकावतोय तर अनलिमिटेड जेवण, त्याला मर्यादा नसणार आहे. कितीही तुम्ही जेवू शकता, पण टुर्नामेंट संपल्यानंतर जेवलं तर जास्त बरं, जेणेकरून तुम्ही आराम सुद्धा करू शकता. आणि त्याचबरोबर अजून एक पारितोषिक आहे. कोणतेही हॅट्रिक, म्हणजे इथे सुद्धा मी तसंच मेन्शन करेन की सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, एक कोंबडा आणि विकेट हॅट्रिकसाठी सुद्धा एक गावठी कोंबडा. या आगळीवेळी पारितोषिक छोटूचा ढाबा यांच्याकडून आलेत खार्डी संघासाठी. ऑल द बेस्ट. पुन्हा ते षटक गोलंदाज इथे घेऊन आले म्हणजेच अमर ठाकूर कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. ऑन साईडला फ्लिक करायचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे करत असताना पंच सिग्नल करते. चेंडू पायाला ब्रश होऊन मागे निघून जाते. लिव्हिंग द लेग स्टंप. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला होता तो केतन म्हात्रे. कोणत्याही पुन्हा तेच चित्र पाहायला मिळते की सलग 3 चौकार, सलग 3 षटकारांसाठी सत्यवान आलिमकर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज आणि विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज, ते म्हणजेच खार्डी संघासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज फौजदार जो आघाडीला आलाय. धावसंख्या आपण बघत आहोत अंकित झाली एकूण 5 धावा. साहिल माझ्यासोबत आहे, साहिल परब, आणि त्याचबरोबर अजून एक गुणसंख्यक लेखक आयुष. अमर ठाकूर. राऊंड विकेट येतोय पुन्हा एकदा. लेनचा चेंडू होता, पिकअप केला, चेंडू उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडूपर्यंत पोहोचणार का? 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड झाला आणि तो सुद्धा चेंडू सीमारेषे बाहेर निघून गेला. मिड विकेट बाउंड्री क्लिअर करतोय चौकार.
अमर ठाकूरने स्वतःचा रनअप थोडासा कमी केलाय, पण ज्या उंच उडीने त्याला एक वैभव मिळवून दिलं. मला असं आठवतंय की मकर संक्रांत चषकामध्ये तब्बल 21 गडी बाद करण्याचा विक्रम जो अमर ठाकूरच्या नावावर होता त्या उंच उडीनेच त्याला दिला होता. ती उंच उडी मला अजूनही पाहायला मिळते. पण चौकार पाहायला मिळते या चेंडूवर. धावसंख्या पुढे सरकली ती धावफलकावर 9 धावा. अमर ठाकूर पुन्हा एकदा राऊंड विकेट. उंच उडी तर घेतली आहे. ड्राईव्ह पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. बॅकअप येत असताना रिले फिल्डिंग पाहायला मिळते दत्ता ठाकूरकडून. आणि तोपर्यंत मिळते ती एक धाव. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन विसावते धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावर. बॅक ऑफ द हँड जो चेंडू होता तो चेंडू जर पुन्हा एकदा तुम्ही जर मागे गेलात ॲक्शन रिप्लेसमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे बॅक ऑफ द हँडेड चेंडू फेकत असताना चेंडूला उंची दिली होती आणि कॉड बिहाइंडच्या स्वरूपात त्याने विशाल म्हात्रेला तंबूत पाठवलं होतं. स्ट्राईक एंडला फलंदाज केतन, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. ओव्हरपिच डिलिव्हरी समोर खेळले. क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत. जोपर्यंत चेंडू कव्हर करते श्रावण्यात इथे 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. यजमान संघ खेळत असल्यामुळे तुम्हाला टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतोय साहिल, कारण आयोजक स्वतः इथे खेळत आहेत. पहिल्याच सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना, पहिल्याच सामन्यामध्ये जेव्हा परफॉर्मन्स दाखवला मोठा संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखत असताना, कारण मी तेच म्हटलं की जर नाणेफेक जिंकतोय दिवसातल्या पहिल्या सामन्यामध्ये तिथे ॲटोमॅटिकली सामनासुद्धा जिंकला जातो. पण ॲटोमॅटिक हा शब्द थोडासा मी बाजूला ठेवीन असं म्हणेन की मेहनत तुमची त्याच्यामध्ये आहे. तुम्ही समोरच्या संघाला कशा प्रकारे तुम्ही ते मात्र झुंजवत ठेवता, कशा प्रकारे गोलंदाजी करून कमी धावसंख्येवर रोखता, हे सगळं कौशल्य आज मात्र खाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि चौथ्या दिवसात सुद्धा संदीप ते चित्र पाहायला मिळते की ज्याने नाणेफेक जिंकली आहे त्याने सामना सुद्धा आपल्या संघाच्या बाजूने झुकवलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाकडे धावसंख्या धावफलकर 12. व्यासपीठावर भरपूर काही मान्यवर तुम्ही पाहतात आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करतो. संतोष बेडेकर, अनंत पाटील, त्याचबरोबर प्रमोद म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं आहे. सर्वांचं मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून खाडी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. संगनायक स्वतः येतो गोलंदाजी मार्कवर. समीर पाटील. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन अजूनही आहे, कारण 2 षटकांचा पॉवर प्ले, पण एक मात्र खेळाडू मात्र सर्कलच्या बाहेर जाण्यासाठी मुभा असते ती दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. स्ट्राईक केला सूरज आणि गोलंदाजी मार्कवर समीर. ओव्हर द विकेट, इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. टायमिंग जबरदस्त. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. खूप मोठा चेस करावा लागतो पण चेंडू थांबत नाहीये. नियतीला मंजूर नाहीये. चेंडू सीमारेच्या बाहेर जाणार. दणदणीत सणसणीत चौकार. मी तुझा हायर अँड सूरज फौजदारचे झालेत तमाम क्रिकेट रसिक. जबरदस्त बॅटिंग. 2 चौकार आतापर्यंत वसूल केले. 16 धाव्यांची नोंद करत असताना संघाच्या खात्यामध्ये. समीर पाटीलला पहिल्याच चेंडूवर त्याचं स्वागत केलं खाडी चषकामध्ये फलंदाज सूरज फौजदारने. 16 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन द सेकंड ओव्हर. फुल डील इथं चेंडू तुम्ही एक्झिक्यूट केला. समोर खेळत आहे. फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये येत आहेत. चेंडू कव्हर करून फेक करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होणार. हो, निश्चितच होणार. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक डीपमधून आले चेंडू उचलण्यासाठी श्रीधर म्हात्रे बॉडी बॅलन्स करत असताना डाव्या बाजूला चेंडू अडवला, कारण उजव्या हाताने त्यांना फेकायचा आहे. त्यामुळे बॉडी बॅलन्स करत असताना थोडासा वेळ गेला आणि त्याच मुवमेंटला इथे मात्र केतनला संधी मिळाली नॉन सेकंडला इथे मात्र दुसरी धाव पूर्ण करण्याची. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर. समीरचा लोअर फुटचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅकअप थोडंसं चुकत आहे. अजूनही ते फंबल होत आहेत आणि तोपर्यंत एकच धाव इथे मात्र मिळते ती फलंदाज सूरज फौजदारला. यजमानपदाची भूमिका बजावत असताना या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी तर करण्याचा प्रयत्न तर करतायत. पहिल्या सामन्यामध्ये मोठा संघाला पराभूत करत असताना या संघाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आणि दुसऱ्या फेरीमध्ये भेट झाली आहे ती मैदानावर सोनारपाडा या संघाशी. तर ओवेगावचे सन्माननीय झहीर पटेल आणि त्याचबरोबर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या गावदेवी खार्डी चषकामध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. वाईड यॉर्कर. गुड बॉलिंग. ब्युटिफुल डिलिव्हरी. डावखुरा खेळाडू पुन्हा तर डोळ्यासमोर येतोय. छाप सोडतोय. केतन स्ट्राईक एंडला आल्यानंतर त्याची स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे. जोपर्यंत स्ट्राईक एंडला सूरज फौजदार होता त्याच्यासाठी त्याने वेगळे चेंडू हाताळले, पण जसा स्ट्राईक एंडला केतन आणला वाईड यॉर्कर त्याने ताबडतोब हाताळलाय. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक. गुडलेनचा चेंडू स्विंग झालाय. चेंडू हवेमध्ये. श्रीधर चेंडूच्या खाली जज करतोय आणि ते ड्रॉप. मिस्टेक.
गोलंदाजीमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं. डॉट बॉल टाकल्यानंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर गुड लेंथवरनं थोडासा स्विंग केला होता, थोडासा बाहेर कट केला होता चेंडू आणि त्या चेंडू जणू का तो फटका फसला होता केतनचा आणि तो बरोबर खेळाडूच्या हातामध्ये जात असताना तिथे ड्रॉप होतोय झेल श्रीधरकडून आणि जीवदान मिळते ते फलंदाज केतनला. धावसंख्या धावफलकावर 21 धावा. अजून काही पारितोषिक येत आहेत खार्डी संघासाठी. ओव्हरपिच डिलेव्हरी यशच्या उद्ध्वस्त करून गेलाय. पुढे सरसावले होते, पुन्हा एकदा चेंडू थोडासा हलकासा स्विंग झाला आणि उजवी यष्टी ते वाकवली आहे ती फलंदाज केतनची आणि दुसरा धक्का लागला यजमान संघाला. फलंदाज बाद. अजून एक पारितोषिक इथे लागू होते ते म्हणजेच खार्डी संघासाठी फक्त ते तुम्हाला कमवावं लागेल, तुम्हाला तसा परफॉर्मन्स दाखवावा लागेल. कारुराम सीताराम पाटील शाखा प्रमुख फडकेपाडा यांच्याकडून एक पारितोषिक आले. सलग 3 चौकारासाठी 5,000 रुपये, सलग 3 षटकारासाठी सुद्धा 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. तर प्रल्हाद बॅनरच्या आतमध्ये येतोय आणि प्रत्येक षटकारासाठी आदित्य आलिमकर याच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज. लॉट्स ऑफ प्राइजेस कंपॅरिझन टू फर्स्ट मॅच मैदानावर पाहायला मिळतं. साहिल पहिल्या सामन्यात सुद्धा एवढे पारितोषिक नव्हती, पण दुसरा सामना इथे मात्र आणि का हा जिंकण्यासाठी खास करून हे पारितोषिक तुमच्या परफॉर्मन्ससाठी लावलं जाते, तुमच्यावर प्रेम असलं म्हणून लावलं जाते. कारण त्यांना माहिती आहे की हा सामना जिंकला तर निश्चित आपण पुढच्या ड्रॉच्या फेरीत आपण जाणार आहोत. त्यामुळे या मुवमेंटला इथे भरपूर पारितोषिक आम्हाला ऐकायला मिळत आहेत. लाडके प्रेक्षक जे मैदानाच्या आतमध्ये येऊन बसले त्यांना विनंती आहे प्लीज आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. डीप कव्हर पॉइंट, डीप कव्हर पॉइंटला जे क्षेत्ररक्षक बसलेत, माजी आमदार सन्माननीय सुभाष भोईर साहेबांचं जे कटआउट आहे त्या कटआउटच्या बाजूला जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे आपण प्लीज मैदानाच्या बाहेर जायचं आहे. एक नम्र विनंती आहे, कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नको आणि तुम्हाला खास करून दुखापत होणार नाही याची काळजी तुम्ही स्वतःहून घ्यायची आहे. त्यामुळे प्लीज मैदानाच्या बाहेर जाऊन बसा. संदीप चौधरीकडून एक पारितोषिक आले प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. चेंडू हवेमध्ये फ्लाइटेड डिलिव्हरी होती पण क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, इथे मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये. व्हॉट अ ट्राय फ्रॉम सावन. अप्रतिम परफॉर्मन्स बघा. डीप मध्ये होता, सर्कलच्या जवळ चेंडू लँड होत असताना स्वतःच्या हातामध्ये तो झेल घेण्याचा त्याने प्रयत्न केला. प्रयत्नांना यश मिळत नाहीये पण 100% मात्र त्याने कमिटमेंट पूर्ण केली आपल्या संघासाठी. वेल ट्राय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. गोलंदाज आहेत ते रिद्धेश पाटील, फिरकीने आक्रमक गोलंदाज. स्विंग केलाय, चेंडू हवेमध्ये फसलाय, फटका लीडिंग एज आणि मोठा धक्का लागलाय. आघाडीचा फलंदाज सूरज फौजदार बॅक टू द पवेलियन. खेळायला जायचे. किती सुंदर सादरीकरण होतं या गाण्यामध्ये. मी तुझं सगळं काम ऐकतो आणि जणू काही इथे हाक दिली होती ती म्हणजेच संघनायक समीर पाटीलने रिद्धेश पाटील लांटा हाकेला मात्र सादर प्रणाम करत असताना मात्र आपल्या संघाला एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे ती गोलंदाज रिद्धेश पाटीलने. आघाडीचा फलंदाज जो मात्र अटॅकिंग बॅटिंग करत होता, कॉन्फिडेंटली बॅटिंग करत होता तो म्हणजेच सुरेश फौजदार याचा अडसर दूर केला आहे तो रिद्धेशने आणि मैदानावर लागलाय तो तिसरा धक्का या खाडी संघाला. 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 23 धावा. न्यू बॅट्समन ॲट स्ट्राईक सौरभ म्हात्रे, अपकमिंग यंगस्टर, नवीन खेळाडू, नवीन चेहरा या संघामध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न समोर केले क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये आणि इथे मात्र जेल टिपला. गुड कॅच, अप्रतिम जेल सिद्धेश कडून आणि अजून एक धक्का लागलाय मैदानावर तुम्ही पाहतायत आणि यश मिळवून देते आपल्या संघाला तो म्हणजे रिद्धेश पाटील. नायकाने केला.
तर एक पारितोषिक आलंय पण ते निनावी आलंय, गुपित आहे नाव थोडंसं. अनिकेतसाठी जे संघनायक आहेत खाडी संघाचे, याने जर एका षटकामध्ये 3 षटकार कसेही लागू दे, म्हणजे पहिल्या चेंडूवर असू दे, 5व्या चेंडूवर किंवा 6व्या चेंडूवर कुठलाही चेंडूर मारू दे, 3 षटकार जरी मारले तर 5,000 रुपयाचं 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. कॅप्टन इन द मिडल स्वतः संघनायक येतो मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. तर स्ट्राईक एंडला जातोय फलंदाजीला तो म्हणजेच प्रल्हाद पाटील. साहिल परब माझ्यासोबत, रोशन परब त्यांची बंधू. खार्डी गावामध्ये निश्चितच त्यांचं वास्तव्य आहे. येस, ऑन हॅट्रिक. स्विंग आणि मिस, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. फिंगर ज्याप्रमाणे रोल केले असं वाटलं चेंडू आतमध्ये येईल की काय, पण इथे मात्र चेंडूने मात्र फसवलं फलंदाजाला. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रल्हादला. 1 मोर डॉट. धावसंख्या धाव फलकावर 23. या षटकात इम्प्रेस करत असताना आतापर्यंत पहिल्या चेंडू त्याने 2 धावा खर्च केल्या, नंतरच्या 2 चेंडूत 2 गडी बाद केलेत आणि चौथा चेंडू निर्धाव टाकलाय रिद्धेश पाटील. शफल झाले होते चेंडू हवेमध्ये, कॉड बिहाइंडच्या स्वरूपात. अजून एक फलंदाज बाद. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केली आहे आणि अजून एक यश आपल्या संघाला मिळवून दिलंय ते गोलंदाज रिद्धेशने. शेवटच्या चेंडूवर एक गडी बाद केला, झेलबाच्या स्वरूपात त्यांनी बाद केलं फलंदाजाला. पण या षटकामध्ये काय कमाल केली आहे. डावकुरे गोलंदाज पुन्हा त्या डोळ्यासमोर येतोय. समीरचा उल्लेख मगाशी मी केला आणि डावकुरा गोलंदाज मगाशी मी उल्लेख केला होता. सातत्याने उल्लेख करतो की डावकुरे खेळाडू हे जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला येत असतात आणि नंतर तुम्ही आता जेव्हा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा ते येतात त्यांची ताकद ही द्विगुणित होते. ती तुम्हाला ताकद पाहायला मिळते रिद्धेशकडून. स्लोअर 1 चेंडू पायाच्या मागून यशच्या उद्ध्वस्त. 1 वर विकेट डाऊन आणि चौथा हादरा, चौथा गडी या षटकात मात्र रिद्धेशने बाद केलाय. खाडी संघाला मात्र धक्क्यांवर धक्के तो देतोय आणि ते धक्के मात्र खाडी संघाला सोसवत नाहीये. तब्बल गडी मैदानाच्या आतमध्ये जे बाजले तुम्ही ऍक्शन रिप्लेमध्ये बघू शकता. एक स्लोअर 1 चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी आणि पायाच्या मागून चेंडू तुम्ही पाहताय यष्ट्यांवर जाऊन आदळतोय आणि अजून एक धक्का लागतोय तो खाडी संघाला. फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ ते समाप्त होते. 3 षटकांची धावसंख्या आपण पाहूया. धावफलकार मला सांगतोय तो म्हणजे साहिल. 23 धावा अंकित झाल्यात आणि 23 धावींवर चक्क 6 गडी बाद झालेत मैदानावर. पहिला फलंदाज बाद झाला 4 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज बाद झाला तो 21 या धावसंख्येवर. त्यामुळे एक पार्टनरशिप तिथे 17 धावींची पाहायला मिळाली होती, पण नंतर मात्र पार्टनरशिप कुठेच पाहायला मिळाली नाही. दुसरा फलंदाज 21 वर, तिसरा फलंदाज 23 वर, चौथा फलंदाज 23 वर, पाचवा फलंदाज 23 वर आणि 6वा फलंदाज सुद्धा 23 वरच बाद झालाय. त्यामुळे 23 वर गाडी अडकली आहे ती गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी या संघाची. थँक्यू सो मच. किती चांगलं उत्तर इथे मात्र मला दिलं ते म्हणजे संदीप जगेने. 23 धावा धावफलकर, 6 गडी बाद आणि मैदानावरती पाहतात खार्डी संघ इथे मात्र अजूनही स्ट्रगल करतोय, फाईट करतोय. सेन्स ऑफ ह्युमर किती चांगला आहे संदीप जगेचा. मला सांगतोय की 23 धावेंवर इथे गाडी अडकली आहे, पण 23 धावेंवर ही स्पर्धा थांबणार नाहीये. 23 अंकावर स्पर्धा थांबणार नाहीये. ही स्पर्धा निरंतर चालू राहणार आहे, कारण 23वा वर्ष या स्पर्धेचं आहे. त्यामुळे खार्डी संघाला सुद्धा मात्र आता पुढे चाल करावीच लागणार. क्या बात आहे संदीप, थँक्यू व्हेरी मच. 6 गडी बाद. आता मात्र 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि बघायचं सोनारपाडा संघाकडून चौथा गोलंदाज कुठला इथे वापरण्यात येतोय. भावेश पाटीलच्या आता चेंडू सोबवलाय समीरने. रिद्धेशने आपली कामगिरी जबरदस्त बजावली आहे मैदानावर. फक्त 2 धावा खर्च केल्या, तब्बल 4 गडी बाद केलेत. खूप मोठं भगदाड पाडलंय ते खार्डी संघाच्या फलंदाजीला. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 23 लॉस ऑफ 6. रेस पॉईंट आहे त्याची मात्र आपण नोंद घ्या. त्याचबरोबर बोनस पॉईंट सुद्धा या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ऑप्टनच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला अनिकेत.
10 पॉईंट्स फॉर 5 विकेट. एका सामन्यामध्ये तुम्ही 5 विकेटचा हॉल कंप्लीट करताय. लक्षात घ्या, एका सामन्यामध्ये जर 5 गडी बाद करतात, तर ही संधी मात्र असेल ती रिद्धेशसाठी, कारण त्यांनी 4 गडी बाद केलेत. एका सामन्यात जर तुम्ही 5 गडी बाद करतायत, 5 विकेटचा हॉल घेताय, तर तुम्हाला 10 पॉईंट त्या बोनसच्या स्वरूपात मिळणार आहेत. गुडलेनचा चेंडू होता, कॉट बिहाइंडचा लाऊड अपील, कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि बॅटची हलकीशी कट घेताना तो अजून खाली राहिला आणि यष्टीच्या मागे सुंदर झेल टिपला. अजून एक धक्का लागलाय, तो खार्डी संघाला. हा आकडा मात्र पुन्हा एकदा जाऊन कॅलेंडरमध्ये बघावा लागेल, तर खार्डी संघाला 23 वर 1 नाही 2 नाही तर चक्क 5 फलंदाज बाद झालेत. पहिल्याच फक्त विकेटसाठी आपण पार्टनरशिप बघितली 4 धावांची, पण दुसऱ्या विकेटसाठी 17ची पार्टनरशिप ही सगळ्यात मोठी आहे सध्याच्या घडीला खार्डी संघामध्ये. बाकी सर्व फलंदाज फक्त येतात आणि हरजीत लावून जात आहेत मैदानावर. आपण जर बघितलं फलंदाज उरले आहेत मैदानावर, ते करण निगुकर आणि धरम आलिमकर मैदानावर येतो तो 9व्या क्रमांकावर. गुडलेनचा चेंडू, तर चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे रिद्धेश, चेंडू कव्हर करतायत आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल. 24 ऑन द बोर्ड. त्याचबरोबर बोनस पॉईंटमध्ये अजून एक पॉईंट मला ॲड करायचा आहे. 10 पॉईंट फॉर इच 50 रन्स. प्रत्येक अर्धशतकामागे सुद्धा तुम्हाला 10 पॉईंट्स म्हणजे 50 धावेंसाठी तुम्हाला 50 पॉईंट आहेतच. ऑनसाईडला प्लेसमेंट चांगली आहे. मिड ऑन ओव्हरनं क्षेत्ररक्षक येत आहेत डीपमधून चेंडूला, लॉंग ऑनवर चेंडू कव्हर करतायत. एकच धाव मिळेल चेंडूवर. गुड थ्रो. 50 धावेंसाठी म्हणजे अर्धशतकासाठी तुम्हाला 50 पॉईंट तर मिळणारच आहेत, पण प्लस तुम्हाला अर्धशतक झळकवल्याबद्दल या स्पर्धेमध्ये 10 पॉईंट तुम्हाला बोनसच्या स्वरूपात मिळणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड दिला जातोय, त्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डसाठी सुद्धा 10 पॉईंट तुम्हाला बोनसमध्ये प्रत्येक खेळाडूला दिले जात आहेत. अजून काही कराटे आहे या स्पर्धेमध्ये या बोनस पॉईंटसाठी. लेग बाईचा सिग्नल पंच करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलकर अंकित झाले त्या 26 धावा. फायनली ही धावसंख्या आता मात्र पुढे सरकली आहे, त्यामुळे 3 धावांची पार्टनरशिप नंतर पाहायला मिळते ती 7व्या आणि 8व्या क्रमांकाच्या फलंदाजांमध्ये. एकूण गडी बाद झाले ते 7. 8व्या विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे. स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडला करण आहे. 26 लॉस ऑफ 7. गोलंदाज भावेश पाटील रमणीमध्ये प्रॉब्लेम, पुन्हा एकदा मागे जात आहेत. 1 विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिलाय. कॉड बिहाइंडच्या स्वरूपात त्याने अनिकेतला पाठवून दिलंय. गुडलेनचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू राईज होतोय, बाउन्स होतोय आणि खूप काही प्रश्न विचारून जातोय की अजूनही तुम्हाला इथे संघर्ष करायचा आहे, अजूनही स्ट्रगल करायचं आहे, अजूनही झुंज द्यायची आहे, अजूनही इथे मात्र धावासाठी तुम्हाला घाम गाळायचा आहे. आणि हे चित्र भावेशने सुद्धा इथे उभं केलं. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. यजमान संघासाठी मात्र पहिल्याच षटकामध्ये भरपूर टाळ्या वाजल्या होत्या, पण त्याच टाळ्या आता तेच आता त्यांच्या त्या सर्व समर्थकांच्या कमरेवर गेलेत. असा मात्र खेळ इथे पाहायला मिळतोय. तब्बल 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अत्यंत माफक आहे, अवघ्या 26 धावा. आणि याचं पूर्णपणे श्रेय जायला पाहिजे म्हणजे गोलंदाजीमध्ये रिद्धेश पाटीलला, समीर पाटीलला, भावेश पाटीलला आणि अमर ठाकूरला सुद्धा, कारण त्याने सुद्धा 1 गडी बाद केलाय. त्याने धावा खर्च केल्या त्या 12. समीरचं हे षटक 9 धावांचा पाहायला मिळाला, 1 गडी बाद केला. रिद्धेश पाटील 2 धावा खर्च करून 4 गडी बाद केले, तर भावेशने या षटकामध्ये 3 गडी बाद करत 3 धावा देत असताना 1 गडी बाद केलाय. वन्स अगेन रिद्धेश इन ॲक्शन. आतापर्यंत स्पर्धेमध्ये 2 संघांवर अशी नामुष्की आली आहे की त्यांचे जवळजवळ 9 फलंदाज बाद झाले होते. काल आपण देसाई संघाला बघितलंय आणि आज सुद्धा आपण एक बघितलं एक संघ ज्याचे 9 फलंदाज म्हणजे आडिवली संघ याचे सुद्धा 9 फलंदाज बाद झाले होते. आणि दहिसर संघ आहे सुद्धा. अशा वेळा 2 वेळा असा विक्रम झाला आजच्या दिवसामध्ये. रिद्धेश पाटील स्विंग, इथे मात्र चेंडू स्विंग केला होता हवेमध्ये. चेंडू कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आहे की नाही पंच बघतायत. बाईचा सिग्नल, त्यामुळे इथे फलंदाज सुद्धा बीट, कीपर सुद्धा बीट. चेंडू सीमारेषा बरं बाईच्या स्वरूपात. 4 धावा. या 4 धावा महत्वाच्या असणार, कारण काल जर असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं अशोक, जेव्हा विशाल पाटील एसटीच्या मागे होता तिथून 4 धावांसाठी चेंडू निघून गेला आणि त्या 4 धावा तुम्हाला पाहायला मिळाल्या, ज्या 2 धावा पूर्ण झाल्या होत्या आणि बाईच्या स्वरूपात 4 धावा, अशा एकूण 6 धावा जेव्हा तिथे मिळाल्या तिथून मात्र सामन्याला कलाटणी मिळाली होती आगासन संघाला. गोलंदाज पुन्हा ते सज्ज होते रिद्धेश. पंच थांबवत आहेत. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतात
धरम आलिमकर जो खूप चांगल्या प्रकारचं लेदर क्रिकेट सुद्धा त्याचं प्रशिक्षण तो घेतोय. फिरवल्या चेंडू, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. अमर ठाकूर चेंडूच्या खाली आणि अजून एक धक्का. 5 विकेट हॉल, 5 गडी बाद केले त्या सामन्यामध्ये. ते गोलंदाज आहे तो रिद्धेश पाटील. व्हेरी गुड परफॉर्मन्स. तो पुढच्या सामन्यासाठी मी दोन्ही संघनायकांना इन्व्हाइट करतोय. खोणी आणि संदप संघाचे संघनायक त्वरित नाणेफेकीसाठी यायचे व्यासपीठावर आणि तिथे मात्र सज्ज असतील मच्छिंद्र पाटील ज्यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकी इथे केली जाईल. तर गडी बाद झाले ते एकूण मैदानावर 8. फुलटॉस चेंडू समोर खेळला, ऑन साईडला प्लेस केला क्षेत्राच्या काय डीप मध्ये. चेंडू कव्हर करतील श्रावण आणि फेक चांगली झाली आहे. फक्त एकच धाव मिळेल चेंडूवर. गाडी आता बॉटम ऑर्डरचे बॅट्समन फलंदाजी करण्याचा इथे प्रयत्न करतात करण निघूकर आणि त्याचबरोबर आतिश म्हात्रे. स्ट्रायकिंग एंडला आतिश म्हात्रे. तर गोलंदाजींना एक जबरदस्त छाप सोडत असताना आपल्या गोलंदाजीची इथे मात्र दखल घेण्यासाठी भाग पडली अशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते रितेश पाटीलची. पुढून खेळायचा प्रयत्न होता, थोडेसे सफल झाले होते. हलकासा चेंडू एसटीवरून निघून जातोय. या अगोदर जर पाहिलं तर 5 गडी एकूण बाद केले त्या या सामन्यामध्ये. म्हणजेच गोलंदाज रिद्धेशने पहिल्या षटकात एकूण 4 गडी त्यांनी बाद केले, 2 धावा खर्च करत असताना. तर या षटकात सुद्धा त्याने धरम आलिमकरला बाद करत असताना 5वा गडी त्याने या सामन्यामध्ये बाद केलाय. गुड बॉलिंग. स्लोअर वन चेंडू, फिंगर पुन्हा एकदा रोल केली, आउटस्विंग पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी, डॉमिनेट करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे जखडून ठेवलंय, कुठल्या प्रकारची संधी मुभा देत नाहीये मोठे फटके मारण्याची. आणि याच गोलंदाजीने मात्र पूर्ण प्रेक्षकांना एक भुरळ घातली आहे. जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्या हातामध्ये, आपल्या शोल्डरमध्ये किती ताकद आहे, किती नैपुण्य आहे, किती कमाल आहे, किती पोटेन्शियल आहे, किती गुणवत्ता आहे हे दाखवत असताना एक जबरदस्त छाप सोडली आहे या सामन्यामध्ये 5 विकेट घेत असताना म्हणजेच रिद्धेश पाटील. पुन्हा आता फिंगर रोल केलेत. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर किंचितचा चेंडू लँड होतोय आणि सरळ जाऊन विसावतोय तो समीर पाटीलच्या हातामध्ये. चेंडू निश्चित मला असं वाटतं रिद्धेशच्या हातात द्यावा, कारण त्याने 5 विकेटचा हॉल इथे पूर्ण केला आहे आणि जबरदस्त कामगिरी तर केलीच या स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये अप्रतिम षटक हाताळत असताना 2 षटकांचा त्याने स्पेल पूर्ण केला. 2 षटकात त्याने 5 गडी बाद केले आणि अवघ्या 7 धावा त्याने खर्च केल्या त्या रिद्धेशने. तो चेंडू पंचाने रिद्धेशच्या हातात दिलाय. रिद्धेशने चेंडू दाखवला आपल्या पंच, आपल्या सर्व आयोजन कमिटीला, सर्व प्रेक्षकांना, लाडक्या रसिकांना, ज्याचा खेळ बघण्यासाठी खूप लांबून इथे प्रेक्षक आले आहेत आणि तेच मात्र प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करतात या त्याच्या पॅव्हेलियनच्या दिशेने. अप्रतिम परफॉर्मन्स, 2 षटक, एकही निर्धाव नाही, 7 धावा आणि 5 गडी बाद करणारा हा गोलंदाज पुढे सरकतोय. आणि तुम्ही पाहतात खाडी संघ मात्र थोडासा मात्र बॅकफुटला, कारण 5 षटकात अवघ्या 31 धावा अंकित करू शकलाय, तो सुद्धा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यजमान गावदेवी खार्डी हा संघ. या आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊयात. इथे मात्र संघनायक सज्ज होतोय. संदीप जो खोणी संघाचा संघनायक आहेत आणि बघायचं संदप संघाकडून कुठला संघनायक येतोय नाणेफेक करण्यासाठी. रमेश सज्ज होतोय. वळी आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील याच्याकडे. थँक्यू सो मच प्रसाद. आपण दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या लढतीकडे वळणार आहोत. दोन्ही संघ आपल्यासमोर संघनायक आहेत. मी विनंती करेन सन्मान्य आजचे पाहुणे सन्मान्य बाबूराव भोईर साहेबांना विनंती करेन आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते टॉस करावं. खूप मोठा सामना मित्रांनो. एका बाजूला आमच्या उजव्या बाजूला खोणी संघ, डाव्या बाजूला आपण पाहणार आहोत तो मात्र संदप पाटील 11 संदप संघ. एका बाजूला प्रतिमेशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, तर एका बाजूला ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक खोणी संघाच्या माध्यमातून. तर या संघानं आडवली संघाला फक्त अवघ्या 34 धावावरती थांबवलं होतं. तेव्हा बिग फाईट. भोईर साहेबांना विनंती करेन, मुंडे माफ करा, मुंडे साहेबांच्या शुभ असते. कोण कॉल करणार? विज कॉल? येस, नहार. थँक्यू साहेब. आपण स्थानपन्न व्हावं. नाणेफेकीचं कौल जिंकला आहे पाटील 11 संदप संघानं. तर संदप संघ, फर्स्ट ऑफ ऑल तुमचा निर्णय आम्हाला अपेक्षित असणार आहे. फिल्डिंग. मागच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर प्रतिमेचा अपवाद वगळला तर कोणताही फलंदाज यशस्वी झाला नव्हता मागच्या सामन्यामध्ये. जर 44 धावा टोकल्या प्रतिमेशनं, तर या सामन्यामध्ये नवीन काय स्ट्रॅटेजी आम्हाला पाहायला मिळेल? नवीन म्हणजे आता नवीन किशोर इन झाला आहे, थोडा कामानिमित्त बाहेर होता, त्याच्यामुळे आता किशोर इन.
शेवटचं क्वेश्चन क्विक क्वेश्चन असणारे तुमच्यासमोर आता खोणी संघ असणारे ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये आडिवली संघाला अवघ्या 34 धावांवरती थांबवलं होतं. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे आहे. फलंदाजामध्ये किती अपेक्षा ठेवू शकता 5 षटकांमध्ये तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही आता खेळणार आहात. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. तर खोणी संघाचे संघटक आमच्या समेत आहेत. टॉस महत्त्वाचा होता. हो नक्कीच टॉस महत्त्वाचा होता. आम्ही देखील टॉस क्षेत्ररक्षण मागचा सामना तुम्ही सहज जिंकलाय. ह्यावेळी मात्र मोठा संघ आहे तुमच्यासमोर. पाटील 11 संदर्भ संघ. प्रथमेशला तुम्ही पाहिला असेल एक चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये 44 धावा टोकल्यात. यावेळी काय स्ट्रॅटेजी असणार आहे प्रथमेशला थांबवण्यासाठी? नक्कीच आमचं बॉलिंगवर थोडा विश्वास वाढला आहे कारण या अगोदर ते चांगलीच गोलंदाजी केली आणि आणि आम्ही त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. एक क्वेश्चन, एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. कारण दोन्ही संघ मोठे आहेत. प्रेक्षकांना फार अपेक्षा आहे या सामन्यातनं एक चांगला सामना, फाईट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. समोर आमच्या जरी चांगला संघ असला आम्ही देखील आमचं चांगलं खेळ दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. मच्छिंद्र एक मिनिटं फक्त घेतो. जो नाणेफेक जिंकला त्या संघाला तो कॉईन आपल्याला गिफ्ट करायचा आहे. त्यामुळे आपण मान्यवरांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करा आणि तो कॉईन त्या संघनायकाला द्या ज्यांनी मात्र नाणेफेक जिंकलेला आहे. मुंडे साहेब प्लीज कम. ऑल दी बेस्ट. मुंडे साहेबांनी विनंती करेन की आपला कॉईन हा पुन्हा यावेळी मात्र नाणेफेकी जिंकली संदर्भ संघानं. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी नामे गमावली होती. हा कॉईन स्वीकारताना मुंडे साहेबांच्या शुभ असते. ऑल दी बेस्ट. न्यूज फ्रॉम सेंटर संदर्भ टीम ऑन द टॉस इलेक्टेड फील्ड फर्स्ट. ना बॅक टू क्रिकेट ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मच्छिंद्र. आणि पुढच्या सत्राकडे आपण वळणार आहोत. धावसंख्येचा पाठला किती केला जाईल का? काय खाडी संघासाठी, यजमान संघासाठी या धावा पुरेशा आहेत 32 धावा ते म्हणजे डिफेंड करण्यासाठी. याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आणि डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा त्यांचा आवाज आपण तुम्ही ऐकत आहात सकाळ 17 पासून. या आपण ऐकूया अलिबागचे संदीप जगे यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. पहिला चेंडू यावेळेला जोरकस ठोकलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. षटकाराने खातं खोलतोय तो यावेळेला फलंदाज दत्ता ठाकूर मैदानामध्ये ठाकूरांची ताकद दाखवताना. परंतु आजचा दिवस मैदानामध्ये जर कोणी गाजवला असेल तर तो खऱ्या अर्थानं पाटीलाने. कारण एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक आहेत ते दिनेशजी पाटील, हे तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहेत. दुसऱ्या बाजूला 5 विकेट ज्याने पहिल्या सामन्यामध्ये घेतला तो गोलंदाज होता सागर पाटील. मिडन ओव्हर सुद्धा त्याने टाकली, हॅटट्रिक सुद्धा टाकली. आणि आज या सामन्यामध्ये सोनारपाडा संघाकडून ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली तो सुद्धा पाटील अर्थात रितेश पाटील. 31 धावांवरती रोखलंय आणि बॅटिंग सुद्धा. येस, सकाळच्या सत्रामध्ये ज्याने सुंदर बॅटिंग केली तो प्रथमेश पाटील. सो पाटील इज एव्हरीवेअर. दत्ता यावेळेला मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय. बाळाचा हा चेंडू आपण पाहिला खाली राहिला. दुसरी धाव घेण्याची संधी आहे. आरामशीर पूर्ण करणारी, यात कोणतीही अर्थात मैदानामध्ये शंका नाही आहे. 2 धावा मिळाल्या. 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचली ती 8 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. तसं पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की कमी धावा असतील तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही टेन्शन देऊ शकता. परंतु त्या प्रकारची देहबोली, त्या प्रकारे खऱ्या अर्थानं व्यूनीती या फार आवश्यक गोष्टी असतात. भागवत चंद्रशेखर बिशन सिंग बेदीने ते केलं. माल्कम मार्शल मायकल होल्डिंगने ते केलं. आणि या वेळेला मैदानामध्ये बाळा आणि त्याचे सहकारी करणार का? खाडी संघासाठी जोरदार अपील केलं गेलं. पंचांनी ते अपील तिसऱ्या पंचांकडे त्याची अर्थातच दाद मागितलेली आहे. परंतु धावफलकावरती एक नजर टाकूया जिथे अर्थात डिसिजन येणारच आहे. 32 धावा धावफलकावरती आवश्यक आहे जिंकण्यासाठी. प्रथम फलंदाजी करताना खार्डी संघाकडून छान पद्धतीने फलंदाजी होईल, आक्रमण दाखवलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तिसऱ्या पंचांकडून अर्थातच निर्णय येतोय. परंतु तोपर्यंत मी जसं म्हणालो की खाडी संघ मैदानात उतरलाय. 32 धावा डिफेंड करायच्या आहेत. मग गोलंदाजांना आत्मविश्वास दाखवावा लागेल. एका जमान्यात आपण पाहिलं असेल माल्कम मार्शल आणि मायकल होल्डिंगचं मी उदाहरण दिलं. वेस्ट इंडिज संघासाठी तब्बल 291 विकेट्स घेतल्या 33 कसोटी सामन्यांमध्ये. दुसऱ्या बाजूला मॅग्राथ वॉनने तब्बल 1000 विकेट घेतल्या. याच्यामध्ये केवळ 104 टेस्ट मॅच ते खेळले. म्हणजे दोघं मिळून अर्थात. तर ही कामगिरी करावी लागते. भारतीय संघासाठी अनेक गोलंदाजांनी सुद्धा केलं. अलीकडच्या काळामध्ये जसप्रीत बुमराह आणि त्याचे साथीदार करतायत. पण तो आत्मविश्वास दाखवावा लागतो. गोलंदाजी मी नेहमी म्हणतो ही कष्टाची कला आहे.
आहे. तुम्ही अमिताभच्या चित्रपटाप्रमाणे असता, म्हणजे अमिताभच्या चित्रपटामध्ये नायिकेला फार कमी महत्त्व असतं. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही नायिका प्रधान चित्रपट आलेले पाहायला मिळतात. आनंदाची गोष्ट आहे आणि ती खऱ्या अर्थानं समाजाची गरज आहे. जोरदार अपील झालंय, पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले आणि पाहायचं की तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय तो या ठिकाणी. आणि पंचांकडून निर्णय आलाय फलंदाज बाद असेल. डीजे मास्टर. पारडी गावाची हाय तो शान वाटतोय साऱ्यांना हा अभिमान गावदेवी आई चषक ठेवतोय मनाचा यो दिलवा दिनेश पाटील आला आमचा दिनेश दादा. 8 धावा धावफलकावरती झाल्यात आणि फलंदाज बाद झाला तो अर्थात समीर. चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये काही वेळेला चुका आपल्याला अंगलट सुद्धा येतात आणि काही वेळेला आपण पाहतो की अशा प्रकारे धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होऊन परतावं सुद्धा लागतं. सेकंड राऊंडचा मुकाबला म्हणजे नक्की कशा पद्धतीने वर्णन करावा. थोडंसं अर्थात शेरो शायरानेचा अंदाज घेतला तर असं म्हटलं जाईल की ताश के पत्तों से महल नहीं बनता, नदी को रोकने से समुंदर नहीं बनता, आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. आणि हेच मला वाटतं मैदानामध्ये अंगीकृत करावं लागेल. यावेळेला आपण पाहतोय झाडू शाट ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीयेत. बाळाची बॉलिंग ॲक्शन वेगळी आहे, म्हणजे अनोख्या स्टाईलने बॉलिंग ॲक्शन करणारे अनेक गोलंदाज आपण पाहिले. पॉल ॲडम्सने दक्षिण आफ्रिका संघासाठी केली. अर्थात अशाच प्रकारे थोडंसं वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रकार नेहमी गोलंदाज करत असतात आणि वेगळ्या ॲक्शनने बाळा यावेळेला गोलंदाजी करतोय. याही वेळेला कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. सीमारेषा ओलांडतोय जरूर. पंचांचा इशारा येतोय हा वेलकम फॉर अ सोनारपाडा. 4 धावाने धावसंख्या उंचावते. धावसंख्या पोहोचली ती 12 पर्यंत. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता असताना मैदानाप्रमाणे खेळावं लागतं. मी सकाळच्या सत्रात सुद्धा म्हणालो होतो की काही फलंदाज असे असतात की अकॉर्डिंग टू ग्राउंड खेळत असतात आणि तशाच प्रकारची फटकेबाजी सिद्धेशकडून सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. बाळाचा हा चेंडू मात्र खाली राहिला. पंचांकडून इशारा आला. 45 नंबरची जर्सी यावेळेला परिधान करून सिद्धेश आला. चेंडू डॉट जातोय आणि पंचांचा इशारा आला. एक षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावरती 12 धावा येतात. जिंकण्यासाठी गरज आहे ते 32 धावांची, म्हणजे अजूनही यस. तर याच दरम्यान व्यासपीठात यांचं आगमन झाले. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करेन त्यांचा सन्मान करण्यासाठी सकाराम म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. प्लीज संदीप पाटील, आय काइंडली रिक्वेस्ट यू प्लीज कम इन प्रेझेंटेशन बॉक्स. रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून समालोचकांना एक चांगली उंची मिळावी, एक चांगला व्यासपीठ मिळावा हा त्यांचा ध्यास आणि त्या ध्यासापोटी रायगड क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्यात आली आणि त्या रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. ही मायेची उपदार शाल त्यांना मी देतोय आणि या स्पर्धेची अविस्मरणीय अशी आठवण हे मोमेंटम देऊन त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करतोय. धन्यवाद संदीप पाटील साहेब, आपण आलात. आपण दिलेल्या वेळेबद्दल लॉट ऑफ थँक्स. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आमदार चषक ही स्पर्धा रायगड खूप मोठी स्पर्धा असते, ज्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलरचा वापर केला जातो. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट त्या स्पर्धेचे प्रणेते जहीर पटेल ओवा यांचं आगमन झालं आहे. आमचे खूप चांगले मित्र आहेत ते समालोचनाच्या माध्यमातून. त्यांनाही विनंती करेन आपण यावं जहीर पटेल, आपलाही शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय अनिल पाटील साहेबांना आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते आमचे निश्चित आमदार चषकाचे एक चांगले लाडके आयोजक जहीर पटेल साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. आम्हाला हिंदी कॉमेंट्रीमध्ये खूप त्यांचं योगदान असतं. उर्दू अल्फाज त्यांच्याकडेच आम्ही शिकत असतो. ते आमचे गुरुवारी म्हटलं तरी वावगणार नाही आहे. जहीर पटेल यांना आम्ही सन्मानित करतोय. थँक्यू जहीर पटेल, थँक्यू संदीप पाटील, थँक्स फॉर कमिंग, थँक्स फॉर गिविंग एक्सपेन्सिव्ह टाइम फॉर दिस इव्हेंट. नाव थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मच्छिंद्र सर. विशाल गोलंदाजीला आलाय, परंतु त्याच्याही गोलंदाजीवरती दत्ता हल्ला चढवतोय. चेंडू सीमारेषा पार जातोय. पंचांचा इशारा येतोय की हा गगनभेदी षटकार. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अर्थात समालोचक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील यांना विनंती की असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे सर.
आपण सुद्धा समालोचनाची जबाबदारी सांभाळायची आहे. एकीकडे मैदानामध्ये आपण पाहतोय की सोनारपाडा संघ अगदी हरक्युलेस प्रमाणे फलंदाजी करतोय, म्हणजे ज्याला म्हणतात ना की ताकदवान प्रकारची फलंदाजी. युद्धस्थ कथाही रम्य या जरी माहिती असल्या तरी समोरच्या संघाला संधी देणार नाहीयेत. आणि प्रतिस्पर्धी संघ जो यजमान संघ आहे त्या खाडी संघाला पराभूत करण्यासाठी किंवा चारी मुंड्या चित करण्यासाठी इथे सोनारपाडा संघ प्रत्यक्षरित्या छान पद्धतीची स्ट्रॅटेजी अनुभवतोय आणि इम्प्लिमेंट सुद्धा करतोय. यावेळेला मिड विकेटला खेळलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात दत्ता बाद होऊन परतणाऱ्या पावल्यांमध्ये. DJ Sorov. समालोचन कक्षामध्ये आमच्या रायगड जिल्हा समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पटेल उपस्थित झालेले आहेत. मी पुढचा माईकचा भार त्यांच्याकडे सुपूर्द करतोय आयोजकांच्या रिक्वेस्ट पर आणि माझ्याही रिक्वेस्ट पर. धन्यवाद संदीप जगे सर. तो तमाम क्रीड़ा रसिकों का यहाँ पर स्वागत करते हैं और सबसे पहले मैं इन आयोजनकर्ताओं का शुक्रिया अदा करता हूँ. ख़ास तौर पे हर साल इस टूर्नामेंट के लिए हमें आमंत्रित किया जाता है और प्यार खींच के लाता है हेमंत म्हात्रे आपका. और ज़रूर तमाम दर्शक और जिस तरह से खारडी का यह आयोजन देखने के लिए बहुत दूर दूर से लोग आते हैं, लेकिन इस समय मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है खारडी और सोनारपाड़ा के बीच में, मुकाबला थोड़ा सा नज़दीक है, लेकिन जिस तरह से यहाँ पर दो लफ्ज़ कहने के लिए हेमंत म्हात्रे ने यहाँ पर आमंत्रित किया तो उनका शुक्रिया अदा करते हैं. और इस समय मैदान के अंदर जो खेल चल रहा है सोनारपाड़ा बनाम खाड़ी के बीच में, ख़ास तौर पे जिस तरह से खुद का होम ग्राउंड है, खुद का मैदान है, जिस तरह से जहाँ पर प्रैक्टिस की जाती है, लेकिन जो असर यहाँ पर दिखाना चाहिए था वो नहीं दिखा पाई टीम खाड़ी. क्योंकि शुरुआत यहाँ पर बल्लेबाजी करते हुए तकरीबन 31 रन ही टोटल स्कोर कार्ड के ऊपर जोड़े, जो टारगेट एक अच्छे टारगेट में होना चाहिए था. लेकिन खास तौर पे मैं जगह सर सराहना करना चाहूँगा सोनारपाड़ा के उन गेंदबाजों की, जहाँ पर हर एक गेंदबाजों ने जो गेंदबाजी यहाँ पर दिखाई, पूरे दर्शकों के यहाँ पर निश्चित रूप में जिस तरह से जो उम्मीद लगाए थे उम्मीद के ऊपर खरे उतरे. जीत के लिए 5 रनों की 6 रन चाहिए, 18 गेंदे बचे और 6 रन. छोटा सा निवाला है लेकिन क्रिकेट है, इसे भी भूलना नहीं चाहिए. क्योंकि क्रिकेट कब बदलेगा इसका अनुमान बिल्कुल नहीं लगाया जाता है. स्पिच ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप. खास तौर पे इस मैच को आज देख रहे काफ़ी बेहतरीन कमेंटेटर यहाँ पर उपस्थित है, जिसमें प्रसाद सर भी काफ़ी अच्छा काम कर रहे हैं शुरू से. और इस बीच ये गेंद उठाने की कोशिश, लेकिन हो क्या बढ़िया यहाँ पर सौरव, तारीफ करना चाहूँगा मैं इस खिलाड़ी की, क्योंकि ऐसा नहीं लग रहा था कि गेंद रुकेगी, लेकिन गेंद रुका पाए. तो ज़रूर यहाँ पर मैं बात करना चाह रहा था कि काफ़ी बेहतरीन कमेंटेटर यहाँ पर हैं उपस्थित. प्रसाद परब सर है और निश्चित रूप में मैं मच्छिंद्र पाटिल, इनका भी शुक्रिया अदा करना चाहूँगा. उनको भी खूब बधाई देना चाहूँगा. बेहतरीन आवाज़. और निश्चित रूप में आज इस डोंबिवली में हेमंत जी बहुत अच्छे आपने यहाँ पर ऐसे कमेंटेटर को उपस्थित किया जिनकी आवाज़ सुनने के लिए काफ़ी दर्शक बेताज रहते हैं. संदीप जगे सर आज यहाँ पर उपस्थित हो चुके. तो निश्चित रूप में मुकाबला काफ़ी नज़दीक है. सोनारपाड़ा टीम जीत के करीब खड़ी है, लेकिन यहाँ से ये जीत का आया छक्का और इसी के साथ यहाँ पर मुकाबला जीतती हुई सोनारपाड़ा टीम यहाँ पर जीत की बहुत बहुत बधाई देते हैं. लेकिन इस जिनके माध्यम से इस टूर्नामेंट का आयोजन किया खाड़ी टीम